जिजाऊंना ज्या वेळेला शहाजीराजांना पुण्याच्या परगण्याची जहागिरी मिळालेली होती, तिथे कोणीही नांगर चालवणार नाही अशा पद्धतीचा वचक टाकलेला होता. जिजाऊ महासाहेबांनी सोन्याचा नांगर चालवला आणि आपल्या पोराला सांगितलं की इथल्या पिकाचं, इथल्या माणसांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि शुभा आपल्या 9, 10, 11, 12, 13 वर्षांच्या सगळ्या मावळ मित्रांना त्यांनी एकत्र केलं. त्या सगळ्यांना सांगितलं, कारण तेव्हाची परिस्थिती असायची, मोगलांकडनं जर आक्रमण मध्य भारतात आलं किंवा दक्षिण भारतातही जायचं असलं तर जो मधला प्रदेश आहे, मैदानी प्रदेश, बीड, औरंगाबाद, जालना या भागात छावण्या पडायच्या. छावण्या पडल्या 200-200, 300-300 एकरामध्ये छावणी पडायची. घोड्यांना, हत्तींना खायला वैरण लागायचं, माणसांना खायला अन्नधान्य लागायचं. हे सगळं आजूबाजूच्या प्रदेशातनं लुटलं जायचं आणि मोगलांची काही स्वापद अनेकांच्या घरातल्या बाया बहिणींना पण उचलायची. आणि म्हणून